नमस्कार मंडळी, मी माया गोरे या व्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे. आज वार आहे शनिवार. शुक्रवारी मी ब्लॉग केलाच नाही. आता डायरेक्ट शनिवारी ब्लॉगला सुरुवात करते. तर आता मला निघायचं आहे बाहेर, थोडं काम आहे. तर चला तुम्हीसुद्धा माझ्यासोबत. कुठे? तर आता आम्ही निघालेले आहोत. तर आज शनिवार आहे, त्यामुळे आता आम्ही शनी मंदिरात पण आलेलो आहोत. तर आत्ताच शनी मंदिरात जाऊन आली आणि शनीचं दर्शन घेतलं, पण शूट करायचं राहून गेलं. तर चला आता आम्ही निघतोय. तर आता आलेली आहे जिथे काम आहे आमचं, म्हणजे बँकेची कामं चालू आहेत सध्या. तर त्यासाठी आलेले आहे. तर मी बाहेरच उभी आहे, माझं काम झालं आहे, आता त्यांचं चालू आहे. तर आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आता मी निघालेली आहे मार्केटमध्ये. तर चला, बाहेर आज जरा थंडी कमी आहे, परंतु काल परवा खूप थंडी वाजत होती. सकाळी पहाटे 6, 4:30, 5ला खूप थंडी असते, म्हणजे थंडगार वारा सुटतो. संध्याकाळच्या वेळीस मार्केटमध्ये थोडीशी गर्दी जास्त असते. सकाळच्या मानाने संध्याकाळी गर्दी यासाठी असते कारण संध्याकाळी थोडासा निवांत मिळतो, त्यामुळे बायकासुद्धा संध्याकाळच्या वेळेस भाजीपाला आणायला निघतात. त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता मटार किती फ्रेश आहे, परंतु हा मटार 50 रुपयाला अर्धा किलो सांगितला, त्यामुळे मी दुसरीकडे मटार घ्यायला गेली. भाजीपाला छान बऱ्यापैकी फ्रेश होता. तर आता मला हिरवी मिरचीसुद्धा घ्यायची होती. तर बघा, मार्केटमध्ये भरपूर गर्दी आहे. तर आता या काकांकडून मी हिरवी मिरची घेते. बऱ्यापैकी मी यांच्याकडूनच नेहमी मिरची घेत असते. कशी पाव आहे? द्या 20ची द्या मला. ही 20ची द्या. मिरची घेऊन झाल्यानंतर या ठिकाणी मी मटार घेतले. यांच्याकडे 40 रुपयाला अर्धा किलो मटार सांगितले, परंतु थोडीशी जरा मटार मोठे होते. बघू आता चवीला कसे आहेत ते मला माहिती नाही आहे. आणि मेथीची एक जुडी घेतली. आज मेथी मला 20 रुपयाला मिळाली. तर फ्रेश होती, तरीसुद्धा छान होती, म्हणून मेथी घेतली. गवार कशी आहे? 30 रुपये. आणि 20 रुपया पाव. 40 अर्धा किलो. ठीक आहे पाव किलो. कमी नाही. योगा मारतो. देख. किती? पाव किलो. बोला. हम काय देत आहे? बस. कसं आहे गवर? 20 रुपये पाव आहे. 40 अर्धा. 30 रुपये किलो. आता मार्केटमधून मी आलेली आहे आणि अर्ध्या तासातच आले मी. आता बघू, केतकी अजून गेली नसेल. माझी आणि केतकीची आता भेट होईल. बघते केतकी निघाली की नाही माहिती नाही आहे, पण मी तर निघाली, लवकर आली आहे घरी. कदाचित केतकी घरी असेल. मी घरी येईपर्यंत केतकीने आवरून ठेवलं होतं आणि आता ती निघाली आहे. नेहमी मी ज्या मोबाईलमध्ये शूट करते त्या मोबाईलची स्टोरेज फुल झालेली आहे, त्यामुळे आता मी दुसऱ्या मोबाईलने शूट करते. तर याची क्लिअरिटी थोडीफार तुम्हाला कमी दिसेल. आत्ताच केतकी लाठीकाठीच्या क्लासला गेलेली आहे आणि आता मी मार्केटमधून काय आणलं ते थोडक्यात तुम्हाला दाखवते. तर बघा, इथे मी मटार आणलेले आहे, त्यानंतर मेथी आणलेली. मेथी पण छान फ्रेश आहे आणि आज 20 रुपयाला मिळाली. त्यानंतर इथे हिरव्या मिरच्या आणि इथे मी गवार आणलेली आहे. गावठी गवार जरा थोडीशी महाग होती. त्यानंतर इथे आणलेली आहे पपई. तर केतकीला पपई खूप आवडते. तर इतक्याच भाज्या मी आणलेल्या आहेत. तर आता मला गवारीची भाजी करायची, त्यासाठी मी गवार थोडीशी निवडून घेतली आणि त्यानंतर मी गवारीची मस्त रस्सा भाजी केलेली आहे. आणि या रस्सा भाजीसोबत आम्ही भात आणि चपाती दोन्ही खाणार आहोत. त्यामुळे आता फक्त मी गवारीची रस्सा भाजी केलेली आहे आणि कुकर लावलेला आहे. चपाती सकाळच्या एक्स्ट्राच्या राहिलेल्या आहेत. तर आता इथे मिरच्यांची देठं काढून घेते आणि मेथी निवडून घेते आणि मटार सोलून घेते. तर आता केतकी लाठीकाठीवरून आलेली आहे. कसा गेला आजचा डे? चांगला गेला.
अगं आपल्या त्या मोबाईलमधली बॅटरी संपली, त्यामुळे आता मी दुसऱ्या मोबाईलवरून करते आणि ह्याची क्लिअरिटी अजिबात चांगली नाही. अगं काठी समोर त्या साईडला ठेव ना मला. आणि आता हातपाय धुवून घे. भूक लागली का? वाढते तुला. भाजी रेडी आहे, गवारीची रस्सा भाजी केली. चल हातपाय धुवून घे. चल. आता सॅटर्डे नंतर डायरेक्ट संडेच्या रात्रीला मी हे शूट घेतलेलं आहे. हे पार्सल आलेलं आहे आणि हे पार्सल संडेच्या 7:30ला आलेलं आहे. आणि नेहमी घरामध्ये कुठलंही पार्सल आलं तर पहिल्यांदा केतकीच ओपन करते, कारण केतकीला खूप आवडतं पार्सल ओपन करायला. त्यामुळे आम्ही कोणीच पार्सलला हात लावत नाही. आलं की केतकीच्या हातूनच आम्ही हे पार्सल ओपन करतो, कारण केतकीला नेहमी उत्सुकता असते. त्यामुळे घरामध्ये कोणतंही पार्सल आलं तरी आम्ही ते तिच्या हातूनच ओपन करायला देतो, कारण तिला खूप मजा येत असते. तर हे पार्सल वेदांनी मागवलेलं आहे आणि ही हुडी आहे, वेदांना हवी होती. तर एकदम स्पायडरमॅनसारखी आहे आणि ही हुडी त्याने वेअर केलेली आहे. मला तर बघून खूप हसायला येत होतं. मी त्याला म्हटलंसुद्धा अगदी लहान मुलासारखं वाटते, तर तो म्हणता हो लहान मुलांसारखंच आहे, पण मला हे घ्यायचं होतं. तर आता बघा तो कसं लावून बघतो आहे. पूर्णपणे ते पॅक करता येतं आणि थंडीसाठी छान आहे. परंतु मी त्याला म्हटलं नको बाबा, हे गुदमरल्यासारखं वाटते मला तर त्याच्याकडे बघून. तर एकदम स्पायडरमॅन वाटतोय ना. थोडंफार तर